भारतीयाचे बारी. थँक्यू. या वर्षाचा शिवछत्रपती अवॉर्डी अर्थात शंकर गदाई जर्सी नंबर 10 आपण पाहतोय CGST कडून. चालू सामन्यानंतर होणाऱ्या सामन्यांसाठी पहिला पुकार मुंबई या स्पर्धेच्या निमित्तानं दादर प्रभादेवी येथील सामाजिक क्षेत्रातलं एक अग्रगण्य असं नाव लायन्स क्लबचे असणारे माजी पदाधिकारी, त्याचबरोबर ईशान्य मुंबई कटिंग असोसिएशनचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते आदरणीय नितीनजी कोलके या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने. सामना अत्यंत महत्वाचा मित्रांनो आपण पाहतोय. हरियाणा स्टीलर्सच्या माध्यमातून आपला खेळ गाजवला महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्य म्हणून त्या खेळाडूकडे पाहतो तो तेजू अर्थात तेजस पाटील आक्रमणासाठी पाहतोय. क्रीडागट क्रमांक 1 वर मुंबई पोलीस परिवार अध्यक्ष अक्षयजी पुजारी, मनपूर्वक स्वागत असेल आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं. स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहतोय हे कबड्डीचं द्वंद्व, कबड्डीचा थरार एक स्पीड मध्ये चपळाई नेताना खेळाडू आपण ज्याला पाहिला सौरभ पगारे हा देखील तमिळ आणि प्रतिस्पर्धी संघ पुलाचे असणारे चारी संघ एकमेकांसमोर भिडण्याचा प्रयत्न आहे स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना. अप्रतिम असा प्रयत्न प्रत्येक स्पर्धेत राहिलेला आहे. आमच्या संग्राम सरांचा असणारा संघ या ठिकाणी आपण पाहतोय. जरकोट स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचा असणारा संघ अप्रतिम असं प्रदर्शन. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अभिषेक भोजनेचा असणारा मुंबई पोस्टल अर्थात डाक विभागाचा असणारा संघ आहे. त्याचे प्रशिक्षक आहेत प्रांजल पवार. स्पर्धा अत्यंत महत्वाची, डोळ्याचं पारणं फिरणाऱ्या लढती आपण पाहतोय. मुंबापुरीसह महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेवरती आपण पाहतोय. कबड्डीतली असणारी दिग्गज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. याच्या उपस्थितीत आपण या ठिकाणी महत्वाच्या क्षणांचे असणारे साक्षीदार आहोत. आक्रमणासाठी आपण पाहतो मिलन दहिया. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा पटनाकडून आपण पाहतो. मूळचा हरियाणाचा असणारा हा खेळाडू आहे. आक्रमण चढवतोय. क्रीडांगण क्रमांक 1 वर प्रतिस्पर्धी संघ आहे CGST मुंबई. दोन्ही पंच आपण मैदानात पाहतो. एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 1 वर आत्माराम चव्हाण आहे, दुसऱ्या बाजूला आशुतोष साळुंखे. राष्ट्रीय कीर्तीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा महान खेळाडू असलम इनामदार, विजेत्या पुणेरी पलटण संघाचा असणारा कर्णधार जर्सी नंबर 3 क्रीडा महत्वाचा खेळाडू अभिषेक भोजने. त्याचा स्थानिक संघ आहे वाघसाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी रत्नागिरी.
स्पर्धा अत्यंत महत्वाची आपण पाहतोय. असलम इनामदार आक्रमणासाठी आपण पाहतोय. आणखी महत्वाचा खेळाडू मित्रांनो एशियन गोल्ड मेडलिस्ट जय बजरंग वासिम ठाणे हा आपण पाहतो. छत्रपती अवॉर्डी आहे. पुढेरीचा असणारा कर्णधार आहे. आपण महत्वाचं योगदान देणारा महाराष्ट्राचा लाडका खेळाडू अप्रतिम असं गॅदर करत असताना क्रीडागड क्रमांक 2 वर विशाल ताटे हरियाणा स्टीलर्स कडून विशालला आपण पाहतो. तात्या बालवडकर कबड्डी संघ पुणे या संघाकडून आपण पाहिलेला आहे या अगोदर विशालला. तर साहिल पाटील हा देखील तितकाच तोला मोलाचा खेळाडू. मी मगाशी सांगितलं महाराष्ट्राचं देशाचं उज्ज्वल भवितव्य आहे. जी लवचिकता लागते फ्लेक्झिबिलिटी लागते ती या साहिलकडे आपण पाहतोय. आणि निश्चित स्वरूपात महत्वाचं योगदान अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं स्वस्तिक गोविंदा पथकाचे असणारे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आदरणीय अजयजी पारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करीत आहोत. त्या मंडळाच्या वतीनं आपण बुके देऊन त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. स्पर्धा अत्यंत महत्वाचं ट्रॅकमध्ये सापडतोय. नेत्रदीपकाचं प्रदर्शन या ठिकाणी आपण पाहिलं. एक दर्जेदार खेळाडू या ठिकाणी CGSTचा सुनील दुबिले असणारा हा नेत्रदीपकाचा क्षण. विशाल ताटे आक्रमणासाठी हरियाणा स्टीलर्स या संघाकडून पाहताना या स्पर्धेच्या निमित्तानं एक सर्वोत्तम असे कॅटरिंग व्यावसायिक म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो दक्षिण मुंबई कॅटरिंग असोसिएशनचे आदरणीय अध्यक्ष आहेत. लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असतात. असं सामाजिक कार्यातील मुंबईतलं एक महत्वाचं नाव आदरणीय नितीनजी कोलके या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करीत आहोत. नितीनजी कोलके. अथर्व पाटील यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास्ते नितीन कोलगे यांना आपण सन्मानित करूया. सन्मान्य नितीनजी कोलगे यांचं स्वागत या ठिकाणी आपण करत आहोत. त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय संतोषजी चौगुले हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांचं देखील स्वागत आपण अथर्व मंडळाच्या वतीनं उपाध्यक्ष आदरणीय विजयजी सावंत यांना विनंती करूया. आपण आपल्या शुभास्ते आपण पुढच्या सन्मानाकडे आपण जाऊया. विजय सावंत. विजय सावंत सर आपल्यास विनंती आहे आपण पुढच्या सन्मानासाठी या ठिकाणी आपल्या शुभास्ते एक विशेष सन्मान आपण घेतोय. क्रीडा रसिको आपला नजरा जरी मैदानात असले तरी कान मी काय बोलतोय तिकडे आपलं जरूर लक्ष असणार आहेत काही शंका नाही. मैदानात ज्या पद्धतीनं सर्वांग सुंदर खेळ चाललाय त्या पद्धतीनं व्यासपीठावरती अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि त्यातल्याच एका दिग्गजाला आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. मगाशी मी सांगितलं मित्रांनो
कोकणातल्या मंडणगड तालुक्यातल्या दहगाव गावचे असणारे सुपुत्र. त्यानंतर एजीएस क्रीडा मंडळ लोअर परेल यांच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या कारकिर्दीला समवेत ज्यांनी सुरुवातीला खेळाडू आणि त्यानंतर कोचची असणारी महत्वाची भूमिका बजावली. आणि हे करत असताना आपल्या सर्वांग सुंदर खेळानं महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट शिवछत्रपती पुरस्कार ज्याला मिळाला त्या आंतरराष्ट्रीय खेळाडू आपल्या सर्वांचे लाडके विलास जाधव सर यांना पण सन्मानित करूया. विनंती करतो जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिंद्रा अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आदरणीय विलास जाधव सर छत्रपती अवॉर्ड सन्मानित करतायत. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष ओम ज्ञानदीप मंडळाच्या माध्यमातून या राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धा 2026च्या दुसऱ्या सायंकाळच्या सत्रात हा महत्वाचा असणारा जरा मुख्य प्रवेशद्वार आपण मोकळा करूया प्लीज. प्रेमाची विनंती असेल. आपल्यासाठी आपण भरगतची अशी गॅलरी या ठिकाणी उभारलेली आहे. थोड्याच वेळात हा सामना संपल्यानंतर आपण लकी ड्रॉची कुपन सफर दिली. सुनील दुबे येतोय आपण पाहतोय खेळाडू क्रमांक 1 वर जो बेंगॉल वॉरियर्सला लीड करणारा गुणवान खेळाडू आहे. अप्रतिम असा प्रयत्न होताना कॉर्नरच्या दिशेनं चाणक्याशी नजर PTCL भारत पेट्रोलियम तर जिथे जोशी पासून मोठे मोठे खेळाडू या संघात घडले. अनेक शिवछत्रपती अवॉर्ड्सने सन्मानित केले खेळाडू या संघातले निलेश शिंदे असतील जर्सी नंबर 10 आक्रमणासाठी आपण पाहतोय BPCLचा मिलन दाहिया पटनाचा असणारा गुणवान खेळाडू आक्रमणासाठी आपण पाहत असताना शिवाय भोजन मिळणार नाही प्रेमाची विनंती असेल. क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 वरती एक टफ सिच्युएशन आपण पाहताना स्कोरबोर्डकडे पाहिलं प्रयत्न दमदार आपण पाहतोय. आक्रमणासाठी आहे सौरभ पाटील नॅशनल गेम्स खेलो इंडियामध्ये सेकंड प्लेस मिळवण्यात महत्वाचं योगदान ज्याला दिलं होतं. यापूर्वी विदर्भ बँकेकडून खेळत होता. आता आपण पाहतोय मुंबई पोस्टलकडे. श्रीकांत जाधव आणि परेशजी मात्र आपल्या सिरीज आपण या ठिकाणी VIP सेक्शन मध्ये आपण येऊया. अप्रतिम प्रयत्न असला नामदार या ठिकाणी सज्ज असताना एक क्लोज फाईट मित्रांनो आपण पाहताना खेळाडू क्रमांक 1 आणि 2 वर मिलन दही आक्रमणासाठी आपण पाहतोय. पटनाचा गुणवान खेळाडू एकानं मूळचा हरियाणाचा खेळाडू आहे. इतकंच आक्रमण तेजस पाटील पेटन तेजू मॅन फ्रॉम हरियाणा स्टीलर्स. अनिल जस्ता अनिकेत हिमाचल प्रदेशचा शिवमुंबाकडून आपण त्याला पाहतो. मोठे मोठे खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण ओम ज्ञानदीपच्या स्पर्धेचे दर्जाचे महान खेळाडू या व्यावसायिक पुरुष कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं अर्थात निमित्त आहे ओम ज्ञानदीप क्रीडा मंडळ प्रभादेवी मुंबई निमंत्रितांची भव्य दिव्य राज्यस्तरीय पुरुष व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. या ठिकाणी आपण पाहताना
रवींद्र शिंदे आपणास विनंती आहे, आपण व्यासपीठाच्या दिशेने येऊया. सगळ्या प्रशिक्षकांना विनंती, आपण फूड कुपन्स आपण कलेक्ट करूया. प्रेमाची विनंती, वारंवार सूचना आपल्याला दिल्या जात आहे. कुपन नसेल तर विशेष स्वरूपात भोजन आपण देत असताना थोड्याशा अडचणी निर्माण होतात. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. आपण लकी ड्रॉ कडे जाऊया. द लकी ड्रॉ, डिजिटल लकी ड्रॉ. लकी ड्रॉ आपण शिवछत्रपती अवॉर्डी विलास जाधव सर यांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी लकी ड्रॉ काढतोय. नितीनजी कोलगे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण स्पिन होणारा जे सर्कल आहे त्याला आपण या ठिकाणी टच करणार. सामना अत्यंत चुरशीचा आहे दोन्ही ठिकाणी. बघूया कोणता क्रमांक येतोय. एकूण 5 245. ऐका गोल बघा 245 या पटकन. अजून एक ड्रॉ आपण काढूया. 245 विनर या ठिकाणी येत आहे. अभिनंदन. आपले मंडळाचे पदाधिकारी आपण स्वतः लक्ष देऊया जरा प्लीज. जरा सामना अत्यंत महत्वाचा आहे. शरद भोवड हे विजेते आहेत. मी विनंती करतो आदरणीय विलास जाधव, नितीनजी कोलगे आपण आपले शुभास्ते या ठिकाणी कैलासवासी महादेव माळू कदम यांच्या स्मरणार्थ श्री प्रशांत महादेव कदम यांच्याकडून सौजन्य मिळत आहे. तर या भाग्यवान विजेत्याला